Dear student, so today discussing about aquatic ecosystem. So aquatic ecosystem is a group of interacting organisms depends on one another and their water environment for the nutrient and shelter. The ecosystem found in the body of the water encompasses aquatic flora and fauna and water properties as well. ॲक्वेटिक इकोसिस्टीम म्हणजे काय? ॲक्वेटिक म्हणजे पाण्यामध्ये असणारे जे काही इकोसिस्टीम असणार आहे त्याला आपण ॲक्वेटिक इकोसिस्टीम म्हणणार आहोत. आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हणजे काय? जे जमिनीवर असणार आहे त्याला आपण टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हणतो. तर आज आपण या ठिकाणी ॲक्वेटिक इकोसिस्टीम, सो टू टाईप ऑफ द इकोसिस्टीम्स आर प्रेझेंट, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम अँड मरीन वॉटर इकोसिस्टीम. फ्रेश वॉटर म्हणजे ज्यामध्ये पॉन्ड, रिवर, लेक एट्सेट्रा, आणि मरीन म्हणजे सी वॉटर बॉडीज, ओशियन वॉटर बॉडीज, म्हणजे समुद्रातले जे पाण्यामध्ये असणारे जे इकोसिस्टीम असणार आहे त्याला आपण मरीन वॉटर इकोसिस्टीम म्हणणार आहोत. तर फ्रेश वॉटर इकोसिस्टीममध्ये जे तलाव, सरोवर किंवा नदी, नाले, सरोवर जर असेल तर याला आपण फ्रेश वॉटर इकोसिस्टीम म्हणणार आहोत. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतो आहे की दोन्ही ठिकाणी जर इकोसिस्टीम असेल तर दोन्ही ठिकाणचे जे स्पीसीज असणार आहे, मग त्या प्लांट स्पीसीज असेल किंवा ॲनिमल स्पीसीज असेल, हे मात्र पूर्णतः त्या ठिकाणी डिफरंट असणार आहे. बट इकोसिस्टीम्स आर सेम. इकोसिस्टीम मात्र सारखे असणार आहे, कारण की त्यामध्ये आपण पाहतो प्रोड्युसर, कन्झ्युमर अँड डिकम्पोजर्स हे तिन्ही पार्ट्स त्या ठिकाणी सेम असणार आहे दोन्ही ठिकाणी. सो फर्स्ट ऑफ ऑल त्या स्टडी फ्रॉम द फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. So ecosystems including lake, river, wetland make the worlds of the freshwater ecosystems. The characterized by the lower salts content than that which occur in marine ecosystems. Fresh ecosystems are classified according to the factor including the temperature, light penetrations and type of the vegetations that occur. आता कुठल्या ठिकाणी आहे ते व्हेजिटेशन्स त्याच्यावर डिपेंड असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ साऊथ किंवा नॉर्थ पोलकडे जर गेलो होतं त्या ठिकाणी टेम्परेचर जर असेल, म्हणजे उदाहरणार्थ दोन्हीकडे त्या ठिकाणी टेम्परेचर हे बिलो असणार आहे. अगदी भारताच्या बाबतीत आपण जरी विचार केला तर काश्मीरकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी टेम्परेचर थोडंसं लो असणार आहे. तिथली इकोसिस्टीम जर असेल ती वेगळी असणार आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये असणार आहे, अगदी आपण तरोमामध्ये असणारं जे यशवंत लेक असेल तिथले व्हेजिटेशन्स असेल, आणि काश्मीरमध्ये असणारं जे व्हेजिटेशन असेल ते मात्र वेगळं असणार आहे. सो डिफरंट टाईप ऑफ द प्लांट स्पीसीज आर प्रेझेंट इन अ डिफरंट व्हरायटीज. त्या ठिकाणी जे प्लांट स्पीसीज असणार आहेत ते मात्र व्हरायटीज डिफरंट असणार आहे. सो द लोकल एरिया आर ह्युमिड कंडिशन, टेम्परेचर अँड नंबर ऑफ अबायोटिक फॅक्टर आर डिपेंड. हे सगळं कशावर डिपेंड असणार आहे? तर अबायोटिक फॅक्टर. मग त्या ठिकाणी सॉईल कंटेंट काय असणार आहे? ह्युमिड असेल वातावरण, त्या ठिकाणी ते ह्युमिड आहेत का? टेम्परेचर बिलो आहेत का? मग त्या ठिकाणी असणारे स्पीसीज त्या ठिकाणी सर्वायवल करू शकतात का? ते फिटेस आहेत का? या सगळ्यांवर त्या भौगोलिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचार जर केला तर त्याच्यावर ते प्लांट स्पीसीज त्या ठिकाणी ग्रो करतात, आणि त्याच्यावर अवलंबून असणारे प्लांट स्पीसीज देखील त्या ठिकाणी डिफरंट असणार आहे. सो टू टाईप ऑफ द इकोसिस्टीम्स आर प्रेझेंट, ॲक्वेटिक इकोसिस्टीम फ्रॉम फ्रेश अँड मरीन वॉटर इकोसिस्टीम्स. या ठिकाणी आपण पाहतो तर नियर अबाउट फ्रॉम द 0.78% ऑफ द अर्थ सरफेस ऑफ द वॉटर आर प्रेझेंट इन अ फ्रेश वॉटर. साधारणतः 0.78 म्हणजे 1%सुद्धा त्या ठिकाणी फ्रेश वॉटर ह्या पृथ्वीवर त्या ठिकाणी नाही आहे. मोस्ट ऑफ द वॉटर आर कव्हर्ड फ्रॉम द मरीन वॉटर, सी वॉटर. आपण पाहतो आहे की भूतलावर त्या ठिकाणी साधारणतः 29% जमीन आहे, बाकीचे राहिलेले जर एरिया असेल तो मात्र पूर्ण पाण्याने व्यापलेला आहे. त्यामध्ये पण आपण जर पाहिलं तर या साधारणतः 71% पाणी या ठिकाणी आहेत भूतलावर. याच्यामध्ये पण फ्रेश वॉटर जर पाहिलं तर साधारणतः 0.78% म्हणजे 1% कमी पाणी हे फ्रेश वॉटरमध्ये असणार आहे. आणि त्यामध्ये पण इनहिबिट म्हणजे काय? जे आपल्याला ज्या ठिकाणी सर्वाईव्ह करणार आहे असं वॉटर जर असेल तर ते मात्र 0.009%. म्हणजे जमिनीवरचं जर पाणी पाहिलं आपण, नदी, नाले याचं जर पाहिलं म्हणजे फ्रेश वॉटर जर पाहिलं तर हे मात्र 0.009% एवढंच आहेत. मग बाकीचं या ठिकाणी कुठं आहे तर अंडरग्राऊंड सरफेस फ्रेश वॉटर. आपण पाहतो बऱ्याचशा बोरवेलमधून त्या ठिकाणी पाणी काढतो, ते फ्रेश वॉटर आहे. मात्र त्या ठिकाणी इकोसिस्टीम डेव्हलप नाही आहे. मग या ठिकाणी इकोसिस्टीम म्हणजे काय? जे उदाहरणार्थ
तापी रिव्हर असेल, नर्मदा असेल, गंगा रिव्हर असेल, यामध्ये मात्र इकोसिस्टम्स आहेत, मात्र ते इनहिबिट कंडिशन आहे. त्यामध्ये प्लॅन्ट्स ग्रो होतात, ॲनिमल्स असेल का त्या ठिकाणी काहीतरी इकोसिस्टम्स असणारे, अन्न साखळे त्या ठिकाणी असणारे, फूडवेब त्या ठिकाणी असणारे. ही जर सिस्टीम असेल त्या ठिकाणी मात्र 0.009% एवढंच त्या ठिकाणी इनहिबिट कंडिशन्समध्ये आहे, ज्या ठिकाणी पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी डेव्हलप होतात, तो एरिया. आपण पाहतो या ठिकाणी बघा पॉन्ड इकोसिस्टीम. सो पॉन्ड इकोसिस्टीम इट इज अ लेंटिक फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. लेंटिक मीन्स टू स्टँडिंग वॉटर. स्टँडिंग म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी पाहतो आहे की ज्या ठिकाणी साचलेलं असं पाणी असणार आहे. एक एक्झाम्पल मी म्हणेल की बरंचसं डॅम्स त्या ठिकाणी बनवलेले आहेत, उदाहरणार्थ सरदार सरोवरसारखे असणारे मॅनमेड आहेत. आणि आपण यशवंत लेक जर पाहिलं किंवा सरोवर जर आपण पाहिलं तर असे जर असेल तर ते मात्र काही नॅचरल असणार आहे. यशवंत लेक तरोमा या ठिकाणी महाराष्ट्राच्या थंड हवेचं ठिकाण 2 नंबरचं त्या ठिकाणी असणारं यशवंत लेक हे नॅचरल इनहिबिट नॅचरल कंडिशनमध्ये असणार आहे. या ठिकाणी जे इकोसिस्टम असेल ते पूर्णतः नॅचरल असणार आहे. मात्र ज्या ठिकाणी आपण बॅरेज बनवले जात आहेत, डॅम बनवले जात आहेत, सरदार सरोवरसारखा डॅम असेल ते मॅनमेड आहेत. तो कालांतराने त्या ठिकाणी तिथले जे व्हेजिटेशन असेल ते मात्र हे नॅचरल होऊन जातं. मात्र त्याला आपण स्टोअर करतो आहे, मोठमोठे फिश त्या ठिकाणी ग्रो झाले आहेत, वेगळे व्हेजिटेशन्स येणार आहेत. त्यामुळे व्हेजिटेशन्स त्या ठिकाणी मात्र आर्टिफिशियल नाही तर मात्र नॅचरल असेल. व्हेजिटेशन त्या ठिकाणी बदललं जाणार आहेत इन ॲडॉप्ट फ्रॉम द एन्व्हायरमेंटल कंडिशन. जसं त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल कंडिशन येते त्या ठिकाणी त्या पद्धतीने ऑर्गॅनिझम हे बदलत असतात. फर्स्ट पॉन्ड इकोसिस्टीम लेंटिक फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. इट कंटेन द शॅलो स्टँडिंग वॉटर. द डेप्थ ऑफ द वॉटर व्हॅरीज फ्रॉम फ्यू इंचेस टू 10 feet. साधारणतः काही इंचापासून तर काही फुटापर्यंत त्या ठिकाणी त्यांची डेप्थ असणार आहे. देर आर कम्युनिटीज इन ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन ईच अदर with the prevailing water environment for the nutrients and survivals. त्या ठिकाणी जे सर्वायवल कसं करणार आहे की त्यांना जे न्यूट्रिएंट्स अवेलेबल असेल तसे ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी सर्वाईव्ह करतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणा की मॅनमेड म्हणा किंवा त्या ठिकाणी नदीमध्ये असणार म्हणजे लोंटिक वॉटर, लेंटिक आणि लोटिक वॉटर जर असेल म्हणजे फ्लोटिंग वॉटर असणार. फ्लोटिंग वॉटरमध्ये असणारे जे फिश असणारे ते मात्र आपल्याला लेंटिक कंडिशनमध्ये सापडणार नाही, कारण की त्याला सुटेबल असं एन्व्हायरमेंट नाही राहणार. म्हणजे त्या ठिकाणी जे लोंटिकमध्ये म्हणजे या ठिकाणी लोटिक जर असेल म्हणजे फ्लोटिंग वॉटरमध्ये वाहणारं जे पाणी असणार आहे त्या ठिकाणी वाढणारे जे वनस्पती असेल ते मात्र वेगळे असणार आहे. आणि स्टँडिंग वॉटर म्हणजे लेंटिक कंडिशनमध्ये जर असेल तर त्या ठिकाणी जे स्पीसीज असेल ते मात्र या ठिकाणी वेगळे असणार आहे. ओके. It has a great deals with the vegetations which increase with the age of pond. आता या ठिकाणी ते पॉन्डचं किती एज झालं आहे, किती वर्षापासून आहे, कुठले ऑर्गॅनिझम्स आहे, हे सगळं त्याचं डिपेंड असणार. ते लोकेशन कुठे आहे, त्याची साईज काय आहे, त्याची डेप्थ काय आहे. सबस्ट्रॅटम ऑफ द पॉन्ड इन्फ्लुएन्स द बायोलॉजिकल ऑफ पॉन्ड इकोसिस्टीम टू व्हेरी ग्रेट एक्सटेंट. ते खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक्सटेंड झाले असणार आहे. लाईक अदर इकोसिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ द 2 types कॉम्पोनंट्स ऑफ अबायोटिक अँड बायोटिक. 2 कॉम्पोनंट त्या ठिकाणी डिपेंड असणारे, बायोटिक आणि अबायोटिक. जर नॅचरल व्हेजिटेशन असेल खूप वर्षाचं असणार आहे तर ते पूर्ण त्या ठिकाणी व्हेजिटेशन्समध्ये लॉट ऑफ चेंजेस फ्रॉम द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स टू सर्वाईव्ह फ्रॉम द फिटेस्ट टू एन्व्हायरमेंट टू ॲडॉप्ट द कॅरेक्टर. म्हणजे त्या एन्व्हायरमेंटला सुटेबल होण्यासाठी त्या स्पीसीजने स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. त्याला आपण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं म्हणणार आहोत. टू द स्लाइटली चेंजेस बट लॉट ऑफ टाईम फ्रॉम द इव्हॉल्व कॅरेक्टर टू इन्क्रीज. बरंचसं तरी कॅरेक्टर हे बदलले जातात त्या प्लांट स्पीसीजमध्ये. म्हणून आपण पाहतो की काही ठराविक एरियामध्ये आपल्याला तेच प्लांट्स तेच स्पीसीज तिथेच सापडतात, दुसरीकडे ते सापडत नाहीत. त्यामध्ये 2 फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असणार आहे, एक मात्र बायोटिक आणि दुसरं असणार ते अबायोटिक. त्यामध्ये आता आपण पाहतोय अबायोटिक सबस्टन्स पॉन्ड इकोसिस्टम्स आर फॉर्म रिझल्ट इन मिक्सचर ऑफ सम ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मटेरियल. मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बरेचसे पाडावर येणार आहे त्या ठिकाणी सॉईल इरोजन होतं. नंबर ऑफ डेड अँड डिकिंग कॉम्पोनंट फ्रॉम द ऑर्गॅनिझम्स टू फ्लो फ्रॉम द वॉटर बॉडीज अँड दॅट द सिच्युएशन्स आर कम्प्लिटली आर चेंजेस. दे हॅव डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली द इफेक्ट ऑफ द ॲक्वेटिक इकोसिस्टम्स. त्या इकोसिस्टमवर डायरेक्टली आणि इनडायरेक्टली इफेक्ट होतो. द इन्क्लूड द वॉटर, लाईट, टेम्परेचर, प्रेशर, डिझेल, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड्स अँड अदर गॅसेस, pH.
turbidity, dissolved material, organic component. Important factor of organic ecosystem which influence the biota are mainly transparency, transpirations, respiration and बायोजेनिक साल्ट्स एक्सेट्रा. हे सगळे त्या ठिकाणी अबायोटिक फॅक्टर असणार आहे. मग त्या ठिकाणी डिझॉल्व ऑक्सिजन किती आहे, कार्बन डायऑक्साईड्स किती असणार आहे, नायट्रेट, पोटॅश, फॉस्फेट, सल्फेट, टर्बिडिटी, calcium content, magnesium content, sodium contents, etc. So all the chemical and physical factors are most important to change from the environmental conditions. जसे या ठिकाणी एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज होतात त्यामध्ये ऑर्गॅनिक कंटेंट असणार, इनऑर्गॅनिक फिजिकल किंवा केमिकल कंटेंट असेल त्याच्यावर तिथली इकोसिस्टम डिपेंड असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी वॉटर पोल्युटेड आहेत का, लाईट टर्बिडिटी किती असणार आहे, साल्ट त्या ठिकाणी किती असणार आहे, या सगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणी त्यांची इकोसिस्टमचे डिपेंड असणार आहे. यामध्ये आपण आता पुढचं पाहणार आहोत त्या ठिकाणी बायोटिक कॉम्पोनंट ऑर पॉन्ड इकोसिस्टम्स. बायोटिक कॉम्पोनंट and pond ecosystems. Biotic components of pond ecosystems are living component which are producer, consumer and decomposer. Biotic component मध्ये सगळ्यात पहिले महत्त्वाचे असेल तो मात्र प्रोड्युसर मीन्स प्लांट्स. पाण्यामध्ये असणारे वनस्पती ते प्रकाश संश्लेषणद्वारे फोटोसिंथेसिसद्वारे ते फूड फॉर्मेशन करतात. ते प्लांट्स खाण्यासाठी तिथं बरेचसे ऑर्गॅनिझम्स असणार आहेत, त्याला आपण कंझ्युमर म्हणणार आहोत. आणि ती जे प्लांट्सला कंझ्युम करणारे जे ऑर्गॅनिझम असेल ते काळांतराने त्या ठिकाणी ते डेड होतात, डिकम्पोस्ट होतात. डेड झाल्यानंतर त्याचं मात्र बऱ्याचशा इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये किंवा ऑर्गॅनिक फॉर्म्समध्ये मिनरल्स फॉर्ममध्ये त्या ठिकाणी रिलीज होतात. अँड मिनरल्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम द डेड अँड डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम द डिकम्पोजर इज अ नायट्रेट फॉर्मेशन. ते नायट्रेट फॉर्मेशनमध्ये जातात अँड ग्रोथ प्रमोटर म्हणून त्या ठिकाणी त्या अल्गीला प्रमोट करण्यासाठी मदत होते. So completely cycles are formation from the producer, consumer and decomposer as a depend from the natural ecosystems. ही पूर्ण सिस्टीम जर असेल ती नॅचरल असणार आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रोड्युसर जर असेल सो ग्रीन प्लांट सिंथेसाइज द एनर्जी फ्रॉम द अबायोटिक सबस्टन्स. सिंथेसाइज फ्रॉम द अबायोटिक फॅक्टर का म्हटलं आहे, लाईट, वॉटर, कार्बन डायऑक्साईड्स या फॅक्टरद्वारे त्या ठिकाणी प्रोड्युसर प्लांट्स हे कंझ्युम करतात, स्वतःच्या अन्न स्वतः तयार करतात. द प्रोड्युसर्स ऑफ द पॉन्ड इकोसिस्टम इन्क्लूड द फायटोप्लॅन्टॉन. हे कोण करणारे, फायटोप्लॅन्टॉन आणि झूप्लॅन्टॉन आपण म्हणतो. फायटोप्लॅन्टॉन म्हणजे पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पतीला आपण फायटोप्लॅन्टॉन म्हणतो, तर पाण्यामध्ये असणाऱ्या प्राण्यांना आपण झूप्लॅन्टॉन म्हणतो. सो फर्स्ट आर फायटोप्लॅन्टॉन, डायटम्स, ब्ल्यू ग्रीन अल्गी, नॉस्टॉक ऑसिलेटोरिया, ग्रीन अल्गी एक्झाम्पल क्लॅमिडोमोनास, पायरोगैरा, जिग्निमा, वॉल्वेक्स, ओडोगोनियम. सबमर्ज अँड फ्लोटिंग प्लांट्स लाईक एक्झाम्पल पिस्टिया, हायड्रिला, कारा, नायटेला, इकोर्निया, सॅल्विनिया, लेमना वॉल्फिया, ट्रोपा, मार्सिलिया, टायफा एक्सेट्रा. ऑल आर अ प्रोड्युसर फ्रॉम द प्लांट्स आर प्रेझेंट इन अ ॲक्वेटिक इकोसिस्टम्स. पाण्यामध्ये असणारे इकोसिस्टम्समध्ये हे सगळ्यात पहिले हे प्रोड्युसर असणार आहेत जे अन्न हे प्रोव्हाइड करण्याचं काम करतात कंझ्युमरला. मग कंझ्युमर कोण या ठिकाणी, सो नंबर ऑफ कंझ्युमर्स आर अ प्रेझेंट फ्रॉम द हिटेरोट्रॉफिक. हिटेरो म्हणजे काय, ते मात्र दुसऱ्याला अवलंबून असतात म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत हेटेरोट्रॉफिक. म्हणजे कोणावर अवलंबून असणारे, प्लांट्सवर. हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स विच आर कंझ्युम प्रोड्युसर ऑफ द फूड. कुठून प्रोड्यूस करतात, अन्न प्रोड्युसर करणं. मग एक्झाम्पल कुठले असणार आहे, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्शरी कंझ्युमर. 3 कंझ्युमर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. फर्स्ट कंझ्युमर्स आर कॉल्ड प्रायमरी कंझ्युमर्स हर्बिवोरस. एक्झाम्पल झूप्लॅन्टॉन, मालुस्का, बेटल्स, सायक्लोपस, डायफोनिया एक्सेट्रा. सेकंडरी कंझ्युमर्स म्हणजे जे त्या ठिकाणी झूप्लॅन्टॉन खातात, मालुस्काला खातात असे. आता मालुस्काला खाणारे कोण असणारे, इन्सेक्ट, फिश, फ्रॉक्स एक्सेट्रा. हे कोण असणारे, सेकंडरी कंझ्युमर. आता या ठिकाणी टर्शरी कंझ्युमर काय असणारे, सो सेकंड ग्रेड ऑफ कॉर्निवरस. आणि ते मात्र काय असणारे, कॉर्निवरस. दे फीड ऑन प्लांट्स ऑर ॲनिमल्स मटेरियल ऑफ सेकंडरी कंझ्युमर्स. एक्झाम्पल लार्ज फिश अँड फ्रॉग. सगळ्यात त्या ठिकाणी टर्शरी कंझ्युमर जर असेल तर तो मात्र काय असणार आहे, लार्ज फिश अँड फ्रॉग. आता या फ्रॉगने खाल्लं, लार्ज फिशने खाल्ले. आता यांना हे मात्र खाऊन पिऊन मात्र अगदी दष्टपुष्ट होतात, मात्र यांचं कुठंतरी त्या ठिकाणी डेड होतात, यांचे मृत होतात. यांची बॉडी डेड होते आणि डेड झाल्यानंतर त्याच्यावर मात्र बरेचसे ऑर्गॅनिझम ग्रो होतात म्हणून आपण त्याला म्हणणार डिकम्पोजर्स. फ्रॉम एक्झाम्पल ब्रेकअप द डेड बॉडीज अँड देअर वेस्ट प्रॉडक्ट
of the pond ecosystem, most of the decomposer of pond ecosystems of saprophytes solely for support do not depend from heterotrophic and autotrophic, but these are saprophytic only for support to grow. Some parasites are also found in bacteria. काही मात्र पॅरासाइट असणारे. So depend directly from plants and animals, from zooplankton and phytoplanktons. So dead and decaying organic matter, plants and animals supply raw material to the producers. आणि ते मात्र रॉ मटेरियल हे जे रॉ मटेरियल असं डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर झालेलं ते प्रोड्युसरला मात्र या ठिकाणी डिकम्पोज झालेलं रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतात, मीन्स मिनरल्स. सो नंबर ऑफ द डिकम्पोजर्स एक्झाम्पल ॲस्परजिलस, क्लॅडोस्पोरियम, रायझोपस, अल्टरनारिया, फ्युझेरियम, सॅप्रोलिग्निया एटसेट्रा आर डिकम्पोजर. आणि हे मात्र जर असेल ते मात्र काय असणार आहे, डिकम्पोजर्स. देन नेक्स्ट मरीन इकोसिस्टम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करू, पूर्ण करू. ओके.